भाग 8वा आणि रात्र 7वी पाहणार आहोत। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पत्रावळ। आपण आधीच्या गोष्टीमध्ये पाहिलं होतं की थोर अश्रू। त्याच्यामध्ये थोर अश्रू कशाला म्हटलं होतं की दुसऱ्यांच्या दुःखानं आपलं दुःखी होता आलं, दुसऱ्यांसाठी आपल्या डोळ्यातून अश्रू निघत असेल त्याला थोर अश्रू असं म्हटलं जातं, बरोबर की नाही। स्वतःसाठी तर कोणी रडतं, ही गोष्ट हवी ती गोष्ट हवी म्हणून कोणी रडतं, पण दुसऱ्यांना ती गोष्ट मिळाली नाही, आपल्याकडे आहे पण समोरच्याला ती गोष्ट मिळाली नाही असं म्हणून ज्याला वाईट वाटतं, ज्याच्या डोळ्यातून पाणी येतं त्याला थोर अश्रू असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आपण आजची गोष्ट पाहणार आहोत पत्रावळ। चला आजच्या गोष्टीला सुरुवात करूया। कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवणाची पद्धत आहे। म्हणजे जसं आपण आता आपण दुपारचं भाताची खिचडी खाताना सुद्धा प्लेट घेतो, हो की नाही। आपली स्वतःची प्लेट आपण घेतो, स्वतःची प्लेट आपण स्वतः स्वच्छ धुतो, बरोबर की नाही। तसं श्यामच्या घरामध्ये की सगळे लोक पत्रावळीवर जेवण करायचे। साधेपणात कितीतरी सुंदरता व स्वच्छता असते। ताटांना ती कलई लावा व ती पोटात दौडा घाण ताटांना ती कलई लावा व ती पोटात दौडा घाण सारी। म्हणजे या ठिकाणी असं म्हणायचं श्यामला की पूर्वी पितळाची भांडी असायची आणि त्यांना कलई करून घ्यावं लागायचं। मग कलई करताना जे काही थोडंसं जे उरल ते सगळं खाताना आपल्या पोटामध्ये अन्न जायचं। माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे। बायकांना सुद्धा त्रास कमी। आता बायकांना त्रास कसा कमी, जर आपण घरी जेवण करतो संध्याकाळी ताटामध्ये जेवण करतो, ते सगळी भांडी कोणाला घासायला लागतात, आपल्या आईला घासायला लागतात, हो की नाही। मग आपल्या सगळ्यांची घरातल्या सगळ्यांची जेवलेली भांडी स्वयंपाकाची भांडी ही सगळी आईला घासावी लागतात। म्हणून श्याम या ठिकाणी म्हणतो की आपण जर पत्रावळीवर जेवण केलं तर बायकांचा घरातील आईचा पण त्रास कमी होतो। ताटे घासावयास नको। वडील सकाळी शेतावर जावयाचे, इकडे तिकडे फिरून काम धाम करून ते 10च्या सुमारास परत घरी येत असत। येताना फुले, पत्रावळीसाठी पाने, कोणा कुंब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यावयाचे। वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे करावयास बसत। आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू। ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळी व त्याच पानांचा द्रोण। म्हणजे तुम्ही पूर्वी लग्नामध्ये पाहिले का पत्रावळी पाहिली का, हिरवी हिरवी पसरट असते ती, आणि त्याच पानांचा द्रोण केलेला असतो। मग त्या श्यामच्या काळामध्ये की ती पत्रावळ सगळे घरीच बनवायचे। मग श्यामचे वडील येतानाच त्या पत्रावळी त्या काड्या ते घेऊन यायचे आणि सगळी मुले सगळी संध्याकाळ झाली की पत्रावळ आपापली पत्रावळ सगळ्यांनी मिळून तयार करायची। त्या पत्रावळीचं जसं आपण का वाटी घेतो, प्लेट घेतो आता भाजी सांडू नये म्हणून, बरोबर ना, तसं ती पत्रावळीचा द्रोण तयार करायचा, पत्रावळी तयार करायची आणि सगळ्यांनी मिळून त्याच्यावरच जेवण करायचं, असं रोजचं नित्याचं ठरलेलं असायचं। आता श्याम पुढे काय सांगतो मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे म्हणजे पत्रावळ बनवता येत नसे। द्रोण तर अगदी साधच नसे, म्हणजे द्रोण जरी बनवला द्रोण मधून जे रस्सा भाजी टाकली ती खाली गळून जात असे, त्यामुळे द्रोण पण मला काही बनवायला येत नव्हता। आमच्या कोकणात एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा। म्हणजे ज्याला छान द्रोण बनवता येतो की नाही का, त्याला छान पत्रावळी बनवता येते। ज्याला द्रोणच येत त्याला पत्रावळ कशी बनवता येणार। पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे। घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत। कधी कधी प्रत्येकाने 5-5 पत्रावळी लावाव्या। प्रत्येकाने किती लावायच्या, कधी कधी प्रत्येकानं 5-5 पत्रावळी लावायच्या असत। लावायच्या म्हणजे बनवायच्या, तयार करायच्या असत असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देई। नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात। वडाची पाने, आता पत्रावळी कशाच्या बनवायच्या, वडाची पाने, पळसाची पाने, पुड्याची पाने, धामणीची पाने, भोपळीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने, सर्वांच्या पत्रावळी लावतात। श्राद्धाला गव्हाच्या पानांची पत्रावळी कोणी मुद्दाम लावतात। चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळी जेवणाचे व्रत घेतात।
कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीस स्थान दिले गेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे. म्हणजे ही पत्रावळ लावण्यासाठी वेगवेगळ्या सगळ्या असं होतं का की एकाच प्रकारचं झाड होतं? नाही. सगळ्या प्रकारच्या वडाचं झाड असेल, आंब्याचं झाड असेल, फणसाचं झाड असेल, सगळ्या प्रकारच्या झाडांची पाने घेऊन यायची आणि ते प्रत्येकाला आजीनं वाटून दिलं होतं. आज तो 5 पत्रावळी बनवायच्या, म्हणजे असं आजी वाटून द्यायची त्या काळामध्ये आणि मग प्रत्येकाने त्या पत्रावळी बनवल्या जायच्या. आता पुढे पहा, त्यांनी सांगितलं की त्या पत्रावळी पानांच्या बनवल्या, त्या पत्रावळीवर जेवण करायचं म्हणजे केवढीही थोरवी. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये झाडांना, पानांना, फुलांना प्रत्येक गोष्टीला फारसं महत्व दिलेलं आहे. आपण ते महत्व आपण ह्या वारसा परंपरेनं आपण ते जपायला शिकायचं. म्हणून आपण सांगतो झाडांची पाने तोडू नका, झाडांची फुले तोडू नका. का? कारण ही जी परंपरा आहे, ही जी थोरवी आहे, हे जे महत्व आहे, आपण जपलं तर ते पुढे सगळ्यांना कळत जाणार आहे. आपण जर ते जपलं तर पुढे कळेल का सगळ्यांना? तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये आता काल आईनं व्रत मांडलं असेल की नाही, ते तुम्ही डोळ्यांनी पाहिलं, बरोबर? जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्ही तसंच कराल की नाही? जर आईने मांडलंच नसतं, तुम्हाला कळलं असतं का? तुम्हाला समजलं असतं का कसं मांडायचं, काय करायचं, कसं पूजा करायची, उपवास कसा धरायचा, कशासाठी करायचं, हे कळलं असतं का? नाही. मग ही आपली संस्कृती आहे आणि परंपरा आहे. मग तुमची आणि माझी सर्वांची जबाबदारी आहे की संस्कृती परंपरा आपण जपली पाहिजे. आता आपल्याला काय करायला लावलं या ठिकाणी की आपण झाडांना इजा पोचवतो, विनाकारण झाडांची पानं तोडायची, फुलं तोडायची, विनाकारण खेळण्यासाठी झाडांच्या फांद्या तोडायच्या. म्हणजे झाडांना दुःख होतंय ह्याची आपल्याला कल्पना तरी आहे का? झाडांना रडू येईल असं कोणाला वाटतं का? सांगा बरं. मी जर ह्या झाडाचं फूल तोडलं, मी जर ह्या झाडाचं पान तोडलं, झाडांना पण रडू येत असेल असं वाटतं का कोणाला? नाही. ही भावना आपल्या मनामध्ये येत नाही. पण जसं आपल्या डोक्यावरचा एक केस कुणी ओढून घेतला, आपल्याला किती राग येतो, आपल्याला किती वाईट वाटतं लगेच. कधी कधी आपल्या जोरात जर हे बसलास आपल्या डोळ्यामध्ये पाणी पण येऊन जातं. तसं जेव्हा तुम्ही झाडांची फुलं तोडता, झाडांची पानं तोडता, झाडांच्या फांद्या तोडता, झाडांना सुद्धा बाळांनो तेवढंच वाईट वाटतं. झाडांच्या डोळ्यातून सुद्धा तेवढेच अश्रू वाहत असतात, त्यांना तेवढंच दुःख होत असतं. फक्त फरक एवढा आहे, तुम्हाला मला जर काही वाईट वाटलं, कशाचं दुःख झालं, तुम्ही मी बोलू शकतो. झाडं, पानं, फुलं म्हणू शकतात का? नाही. मग ते आपण आपल्या अंतर्मनातून आपण समजून घेतलं पाहिजे. मग दगड असो, विटा असो, माती असो, झाडं, पानं, फुलं जे काही सगळे आहेत सजीव निर्जीव, यांना आपल्यापासून इजा होणार नाही, आपल्यापासून दुःख होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. श्याम, तू पत्रावळ लावायला शिक, नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही असे आईने मला बजावले. तुम्हाला पण आई कधी कधी सांगत असते ना, आज तुझं भांड तू घासून टाकायचं, तुला मी जेवायला देणार नाही, तुझं ताट तू घे तरच मी तुला जेवायला देईल. तसं श्यामच्या आईने श्यामला, अरे श्याम काय करायचा, फक्त साहित्य आणून द्यायला मदत करायचा. त्याला पत्रावळ लावायला यायची नाही ना, ज्यांनी छान बनवली ना ती पत्रावळ तो घ्यायचा आणि जेवायला बसायचा. मग त्यावेळेला आज श्यामच्या आईनं श्यामला पक्क बजावलं, आज जर तू तुझी पत्रावळ लावली नाहीस तर तुला आज जेवायला दिलं जाणार नाही. यातून शिकण्यासारखं काय आहे, इतरांना मदत तर नंतर करूया, पण आधी स्वतःची कामं स्वतः करायला शिकूया. जोपर्यंत आपण स्वतःची कामं स्वतः करायला शिकत नाही तोपर्यंत आपल्या आईवर पडणारा कामाचा भार कमी होणार नाही बाळांनो. त्यामुळे आपण आपली स्वतःची कामं करायला शिकलं पाहिजे. आपल्या स्वतःसाठी काय काय लागतं ते आपण करायला शिकलं पाहिजे. स्वतः स्वच्छ आंघोळ करणं, स्वतःचं नीटनेटकं आवरणं, स्वतःचं दप्तर छान ठेवणं, स्वतःची वह्या पुस्तकं छान ठेवणं, स्वतःचा अभ्यास स्वतः करणं, स्वतःचं जेवणाचं ताट घेणं, स्वतःची कपडे स्वतः धुणं. तुम्ही नंतर मॅडम आम्ही तर लहान आहे ना, कसं काय? नाही, धुवायची. स्वतःची कामं स्वतः करायला शिकायची. आणि हे का शिकायचं बाळांनो, स्वतःची कामं स्वतः करायला? जेव्हा तुम्ही स्वतःचा ड्रेस धुवायला जाल ना तेव्हा तुम्हाला कळेल, आई तर सगळ्यांची कपडे धुते, आईला किती त्रास होत असेल. एक ड्रेस मी धुतला, माझा ड्रेस मी धुतला, माझीच एक फ्रॉक मी धुतली तर मला किती त्रास झाला.
मी किती बडबड करायला लागली, आई मला भूक लागली, मला जेवायला दे, मला खायला दे, मला हे बनव, मला ते बनव. आई म्हणते का असं? आपण एक काम, आपलंच एक काम केलं तर आपण किती गोष्टी ऐकून दाखवतो आईला, बाबांना. ज्यावेळेस आपण स्वतः काम करायला शिकू ना, त्यावेळेस आपल्याला कळेल की ते काम करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, किती त्रास सहन करावा लागतो. मग आपली आई तर किती त्रास सहन करत असते आपल्यासाठी, ते किती करत असते आपल्यासाठी. मग आपण ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणून स्वतःची कामं स्वतः करायला शिकायची. म्हणजे ते काम करताना किती कष्ट होतात, किती त्रास होतो, किती वेदना सहन करायला, याची जाणीव तुम्हाला होईल. आणि तुम्हाला तुमची जाणीव झाली म्हणजे तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव होईल. म्हणून आजपासून सगळ्यांनी करत तुम्ही आहात, म्हणजे करत नाही त्यांनी आजपासून स्वतःची कामं स्वतः करायची. स्वतःचे सगळे कपडे, शाळेचे कपडे, घरी घालणारे कपडे स्वतः धुवायचे, स्वतःचे बूट सॉक्स स्वतः धुवायचे, स्वतः स्वच्छ ठेवायचे, स्वतःचा शाळेचा युनिफॉर्म, स्वतःची स्कूल बॅग, स्वतःचं वह्या पुस्तकं नीटनेटकं ठेवायचं. आजपासून तुम्ही सगळ्यांनी स्वतःची कामं स्वतः करायला शिकायची. करणार ना सगळे? चला पुढे जाऊया आता. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मीही रागानेच म्हटले. तर श्यामी तुमच्यासारखाच होता, हो की नाही? रागीत तुमच्याच वयाचा होता. त्याने आईने त्याला सांगितलं, तू आज पत्रावळी लावली नाहीस, तुला मी जेवायला देणार नाही. पण श्यामी रागाने काय म्हणतो, मला लावता येत नाही, मी लावणार नाही. आता पुढे काय पहा, माझी बहीण माहेरी आली होती. ती मला म्हणे, श्याम ये, मी तुला शिकवते. कठीण का आहे त्यात काही? बहीण भावाचं प्रेम किती असतं. असंच बहीण भावाचं प्रेम असलं पाहिजे. एकमेकांना येत नसेल तर एकमेकांना मदत केली पाहिजे, एकमेकांना जमत नसेल तर एकमेकांना शिकवलं पाहिजे. पण आपण बहीण भाऊ काय करतो, भांडाभांडी करतो. त्याला कसं दिलं, मला नाही दिलं, आधी त्यालाच का दिलं, आधी मलाच का नाही दिलं, हो की नाही? नवीन वस्तू आणली, पेस्ट नवीन आणला, साबण नवीन आणला, मीच पहिलं फोडणार, पहिलं मी वापरणार, मग दादाला, मग दीदीला, हो की नाही? हा जो मीपणा आहे ना तुमच्यातला, हा जो स्वार्थीपणा आहे ना, तो आपल्या दुःखाला कारण असतो. मी मला मिळालं पाहिजे, माझं झालं पाहिजे, माझ्याकडे असलं पाहिजे, हा जो भाव आहे ना, तो आपला दुःख देत असतो. काय फरक पडतो, आपल्या दीदीने आधी वापरलं, दादाने वापरलं, मग आपण घेतलं, काय मिळत आहे ना. आईने सगळ्यांसाठी आणलेलं असतं, बाबांनी सगळ्यांसाठी आणलेलं असतं, पण आपलं ते थांबवत नाही, आपल्याकडे तेवढा संयम नाही आणि म्हणून आपण भांडत राहतो. पण या ठिकाणी श्यामची बहीण पा किती प्रेमळ आहे. श्यामची बहीण काय म्हणते, श्याम तुला येत नाही का रे, ये मी तुला शिकवते, काही अवघड नाही बघ त्याच्यामध्ये, ये मी तुला शिकवते. पा आता श्याम कसा आहे पा, श्याम काय म्हणतो, मला नको तू शिकवायला, जा. श्याम उर्मट तुमसारखा. श्याम काय म्हणतो, तुम्ही पण असं म्हणता नाही, तू काय नाही मला शिकवतो, जा तू तुझं बघ, म्हणता तुम्ही पण असं. येतं माझी मला, तू नको नाही शिकू मला, म्हणता की नाही? दादा सांगायला लागला, ये दीदी मी तुला सांगतो, ये मी तुला, तुझं तू बघ, म्हणता की नाही असं? श्याम सुद्धा म्हणाला, मला नको तू शिकवायला, जा. मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. आता बहीण किती प्रेमळ आहे, पण श्यामने उर्मटपणे उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत असते. श्याम त्याच्या बहिणीला अक्का म्हणायचा. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते, त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जावयाचे. चांगलेच पान पाहिजे, हे येथे नीट बसणार नाही वगैरे त्यांचा विचार मनात येत नसे. कसेही पान असो, रामभटजींच्या पत्रावळीस त्याला स्थान आहे. कोणाकडे लग्नमुंज असली, प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमवायची व पत्रावळ लावीत बसवायची. गप्पा गोष्टी करत सहकार्याने कामे करावयाची. अलीकडे ती पद्धत जात चालली आहे. अशी पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले, परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही. आता या ठिकाणी दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगितलाय. त्यांनी सांगितलं की रामभटजी असे होते गावामध्ये, म्हणजे सगळ्यात सुंदर घरामध्ये पत्रावळ अक्का बनवायची.
अक्कांच्या पेक्षा पण चांगली पत्रावळ वडील बनवायचे. आणि त्यांच्या गावामध्ये जे कोण एक रामभटजी होते ते आपण कसं म्हणतो की नाही का, आपल्याला काय करायला लावलं की समजा आपल्याला गुच्छ सजवायला आपण चांगली चांगली फुलं घेतो, हो की नाही, एक गुच्छ बनवायचा असेल तर तसं रामभटजी पत्रावळा कुठलंही पान, तुटलेलं असू द्या, चिरलेलं असू द्या, खराब झालेलं असू द्या, वाळलेलं कसलंही पान जरी असेल ना तर ते रामभटजीच्या पत्रावळीमध्ये घ्यायचे, तरी सुद्धा ती पत्रावळ अतिशय सुरेख बनायची. का बरं? कारण ते रोज त्यांनी लहानपणापासून ते शिकले आहेत. म्हणून आपण गोष्टच या ठिकाणी यासाठी सुरू केलेली आहे की लहानपणी आपला जे वळण लागतं तेच आयुष्यभर टिकतं. जर का आपण लहानपणापासून सुरुवात केली ना ती गोष्ट करायला, तर आपण हळूहळू मोठे होत गेलो की मग आपल्याला काय होतं, ती छान जमायला लागते. आपण जर मोठे झाल्यावर सुरुवात केली तर आपल्याला छान जमेल का? नाही. आपल्याला चांगली होईल का? नाही. मग त्या रामभटजींची पत्रावळ अतिशय सुंदर असायची. मग कुणाचं लग्न मुंज असेल, कुठला कार्यक्रम असेल, गावातले सगळे लोक रामभटजींच्या घरी पत्रावळ तयार करायला जात असत. का जायचे बरं? कुणी बोलवलं नसायचं, कुणी त्याचे पैसे देत नसायचं, तरी लोक जायचे. का? कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. म्हणजे काय? आपण मदत करायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण एकमेकांना मदत करतो ना त्यावेळेला आपल्याला त्याचं फळ नक्कीच चांगलं मिळतं आणि आपल्याला सवय लागते. दुसरा अडचणीत असेल, कष्टात असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे. जोपर्यंत आपण दुसऱ्याला मदत करत नाही, समजा एखाद्याला एखादी पेन्सिल हवी आणि एका मुलाकडे 2 पेन्सिल आहेत, तर 2 मधली एक ज्याला हवी त्याला आज दिली नाही आणि ज्याच्याकडे आज 2 पेन्सिली आहेत, उद्या तो येताना दोरीच्या दोन्ही पेन्सिली घरी विसरल्या, त्याला कोण मदत करेल का? मग आपण पहिल्यांदा मदत करायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपल्याला गरज लागेल त्यावेळेला लोक आपल्या मदत. आपण काय करतो, आपल्याकडे असलं की आपण लपून ठेवतो, वहीत लपून ठेव, पुस्तकाच्या खाली लपून ठेव, बॅगच्या चोर कप्प्यात लपून ठेव, होय की नाही? असंच करता की नाही तुम्ही? कसं कळलं मॅडमला आम्ही असं करतो ते, हो की नाही? मग हे जे तुम्ही लपून ठेवता ना, आणि अशी सवय चांगली नाही. मदत करायला शिकायचं नेहमी इतरांना. ज्या ज्या वेळेला जे तुम्हाला करणं शक्य आहे ते. आता मदत करायची म्हणजे काय कामाला जाऊन पैसे आणून द्यायचेत का? नाही. जे तुम्हाला करता येणं, शारीरिक दृष्ट्या करता येणं शक्य आहे की त्याला काम करू लागायचंय, काम करू लागायचं. समजा आज एखाद्याला झाडू मारायचा नंबर आहे पण ती आजारी आहे, तर थोडासा ताप आलाय, हे तू बस दीदी, आज तुझ्याऐवजी मी झाडू मारते, मी झाडू मारतो. आज पाणी घालायचा कोणाचा नंबर आहे झाडांना, दादा तू थांब रे दादा, तुला आज बरं नाही वाटत आहे ना, मी पाणी घालतो, मी पाणी घालून देते. तू बरा झालास ना, मग माझ्या वेळेला तू घाल वाटल्यास, तुला वाटलं तर, हो की नाही? हे आपण शिकलं पाहिजे. निस्वार्थ भाव. आपण मी कसं तुझ्या वेळेस घातलं होतं, आज घाल तू माझ्या झाडाला पाणी, त्यावेळेस कसं मी तुला दिलं होतं, आणि तू मला दे बरं, चल, नाही दिलं की आपण हिसकावून घेतो, हो की नाही? आता आपण कधी कधी काय करतो, मदत, पेन्सिल नाही ना, पेन्सिल देतो. आणि समजा चॉकलेट असेल, दे की मला चॉकलेट, तो नाही म्हणला, दे माझी पेन्सिल मग, नाही की नाही? म्हणजे त्यांनी आपला वस्तू नाही दिली तर आपण दे माझं मग, मी कसं दिलं तुला? म्हणजे हा स्वार्थी भाव आपल्या मनामध्ये असतो बाळांनो. आणि जोपर्यंत आपल्या मनामध्ये हा स्वार्थी भाव आहे तोपर्यंत आपली जडणघडण चांगली होऊ शकत नाही. तुम्ही एक चांगला माणूस बनू शकत नाही. तुम्ही म्हणता ना, मॅडम मला डॉक्टर व्हायचं, मला आर्मी ऑफिसर व्हायचं, मला पोलीस व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं, मला शिक्षक व्हायचं, सगळं बना. जे जे आवश्यक आहे ते जे तुम्हाला बनायचे ते सगळं बना. ते बनण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागणार आहे, खूप सारी मेहनत करावी लागणार आहे, पण सगळ्यात आधी माणूस बना. आपण आधी सांगितले गोष्टीमध्ये, माणूस बनायचं म्हणजे काय बनायचं, तर आपल्याला इतरांचं दुःख समजलं पाहिजे, कळलं पाहिजे, इतरांना मदत आपण केली पाहिजे. आपण तो मला पुढच्या वेळेस मदत करेल ह्या भावना कधी मदत करायची नाही. त्याची इच्छा, त्याला करू वाटलं करू द्या, नाही वाटलं नको करू द्या, पण मी मदत केली म्हणजे पुढच्यानी मला करावी असा भाव ठेवायचा नाही. जेव्हा जेव्हा मला शक्य असेल आणि जे जे मला शक्य असेल त्या प्रत्येक वेळेस मी समोरच्याला मदत करेन. आणि मी, कारण मला देणारा कोण आहे तर तो भगवंत आहे. तो बरोबर ज्या ज्या वेळेस मला गरज असेल त्यावेळेस तो कोणत्या ना कोणत्या रूपाने माझ्याकडे येणार
आहे, मला मदत मिळणार आहे. जेव्हा आपण दुसऱ्याला द्यायला शिकतो ना बाळांनो, त्यावेळेस आपला काही कमी पडत नाही आयुष्यामध्ये. पण ज्यावेळेस आपण नुसतं घ्यायला शिकतो, मग तुम्हाला मी आधीच सांगितलं, घेतो तो कोण नाही, कसं आहे ना, घेतो तो कोण सारखं दे मला कोण करतं, कोण घेतं सारखं, कोण मागतं सारखं. मी तुम्हाला सांगितलं होतं, घेतो तो भाव कोणाचा, कोण घेतो सारखं मला दे कोण म्हणत असतं. नंतर मला आठवण सांगा तुम्ही. कोणाला आपण असं म्हणतो, असं म्हणू नये. असं ते आपण ह्या गोष्टीतून तुम्हाला मी असं सांगायला नाही पाहिजे, पण सारखं मला 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 हे जे भिकारी म्हणत असतात, आपल्याला तसं व्हायचंय का नाही. आपल्याला चांगलं माणूस व्हायचंय, दाता माणूस व्हायचंय, सेवा देणारा माणूस व्हायचंय, सेवा घेणारा नाही. आज माझे पाय चेपून दे ग आई, मी लय दमले नाचून नाचून, माझ्या डोक्याला बाम लावून दे ग आई. पण सेवा घेणारा नाही बघा. सेवा आई कधी म्हणते का आज माझे पाय चेपून द्या बरं. आईला घ्यायचं कधी माहित नसतं, आई नेहमी देत असते. तसं आपण सुद्धा नेहमी सेवा द्यायला, मदत करायला आपण शिकलं पाहिजे, तेव्हाच आपण मोठं होणार आहोत. शेवटी श्याम काय म्हणतो की मी फार हट्टी होतो, मी शेवटी त्या दिवशी पत्रावळ लावलीच नाही, पत्रावळ बनवलीच नाही. आता पुढे काय झालं पा, मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही. मी पत्रावळ लावली नाही म्हणून आईने माझं पान मांडलं नाही जेवताना. आईने आधीच मला सांगितलं होतं, तू जर पत्रावळ लावली नाही तर तुला मी जेवायला देणार नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्यांनी पत्रावळ बनवली त्या सगळ्यांची पत्रावळ आईने मांडली, पण श्यामची मांडली नाही, कारण श्यामने बनवलीच नव्हती. पुढे पहा, ज्याने त्याने आपापले पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारे जण हसू लागले. आता सगळ्यांच्या ताटापुढे पत्रावळ आली, पण माझ्या पुढे पत्रावळच नव्हती, कारण मी बनवलीच नव्हती. पहा, माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. आता अक्का म्हणजे मोठी बहीण. आता अक्काला वाईट वाटू लागलं, सगळ्यांच्याकडे पत्रावळ आहे, सगळे जण जेवायला बसणार आहे आणि मला मात्र जेवायला मिळणार नाही. त्यामुळे अक्काला वाईट वाटू लागलं. अक्का म्हणू लागली, श्याम उद्या बनवशील ना पत्रावळ, उद्या करशील ना पत्रावळ तू. श्याम माझी बाजू घेऊ लागली. पा, उद्या शिकव माझ्या जवळ. आता श्यामची बहीण अक्का श्यामला जेवण मिळण्यासाठी आईला कशी विनंती करते पा, म्हणजे मुद्दामून श्याम उद्या शिकशील ना रे तू, माझ्या जवळून शिकशील ना पत्रावळ बनवायला, उद्या आपण पत्रावळ बनवूया. पा, आई उद्या तो लावेल हो, वाढ आज त्याला, असे अक्का म्हणू लागली. परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो. आता श्याम काय म्हणतो, अक्का माझी बाजू घेत होती. अक्का आईला सांगत होती, आई त्याला आज जेवायला दे हो, मी ना उद्या पत्रावळ बनवेल, शिकवेल त्याला. आणि श्याम सुद्धा उद्या पत्रावळ बनवेल, पण आज श्यामला जेवायला वाढ. पण श्यामला जेवायला दिलं नाही म्हणून श्याम रागवून बसला होता, फुगून बसला होता, रुसून बसला होता. आता पुढे, मी नाहीच लावणार, जा. श्याम किती हट्टी होता बघा लहानपणी. श्याम काय म्हणतो, मी नाही, तुम्ही पण असं करता ना कधी कधी, मी नाहीच लावणार, जा, नका वाढू मला जेवायला, माझे अडले आहे खेटर, मी तसा उपाशी राहीन. असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर भूक लागली होती, कोणी आणखी समजूत घालावायला येते का याची मी वाट पाहत होतो. आता श्यामला भूक तर खूप लागलीये आणि राग सुद्धा खूप आलाय की आईनं जेवायला आपल्याला दिलं नाही म्हणून राग खूप आला. पण आईचा राग यायच्या आधी चूक कोणाची होती? का बरं चूक होती श्यामची? श्यामला आईचा राग आला, चूक कोणाची होती? काय केलं श्यामने असं? पत्रावळ आईने सांगितलं होतं की नाही, तू आज पत्रावळ बनवली तरच मी तुला जेवायला देईन. पण श्यामने काय पत्रावळ बनवली नाही आणि म्हणून आईने त्याला जेवणाचं पान दिलं नाही. तो राग आला त्याला आईचा. आई असं कसं करू शकते? आई सगळ्यांना जेवायला वाढते आणि मला जेवायला वाढत नाही.
तो रागारागाने जेवतावरून उठला आणि बाहेर ओसरीवर जाऊन बसला. पण त्याला भूक खूप लागली होती. त्याला असं वाटलं की आता ताई अक्काने तरी यावं, वडिलांनी तरी हाक मारावी, आईने तरी मला म्हणावं ये आज जेवायला, उद्या बनव म्हणून. असं तो वाट बघत होता आणि राग तर खूप आला होता, आईवर चिडला पण होता. या ठिकाणी श्यामचं चुकलं का बरोबर होतं रे? चुकलं हो की नाही? आपल्याला आईने सांगितलं, आपली चूक असताना आपल्या आईवर रागवण्याचा अधिकार आहे का? नाही. पुढे पा, शेवटी माझी थोर निरभिनी अक्का तीच पुन्हा मजजवळ आली. ती म्हणाली, श्याम चल रे जेवावयास, मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडेच येणार आहे समजावयास. उठ चल, लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवावयास. 3 पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात. आता श्यामची बहीण माहेरी आली होती. ती सासरी नांदायला गेलेली असते, ती माहेरी आली होती. ती श्यामला म्हणते, श्याम उद्या मी जर गेले रे सासरी तर कोण येईल समजवायला परत? तुला कोण येईल सांगू की मी जाणार आहे रे. मग आजच्या दिवस चल माझ्यासाठी, माझ्या बरोबर जेवण कर. आणि आईने सांगितलं आहे तसं काय कर, मोठी पत्रावळ घेऊ नको, 3 पानांचीच बनव आणि 3 पानांचीच बनवून जेवायला घेऊन बस हो. 4 पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात. पळसाचे मोठे पान असेल तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू. एकच पान पुरे होते असे. वाटोळे मोठी पत्रावळ घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे, चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात भरपूर पाने असतात, त्यात काटकसर कशाला, विस्तीर्ण पात्र भोजनम, जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत. तर तुम्ही पण काय काय जण छोटी प्लेट घेता, छोटं भांड घेता, शाळेत पण आणताना छोटी प्लेट आणता, दुधासाठी छोटा ग्लास आणता. त्या ठिकाणी श्यामचे वडील काय म्हणतात, आपल्याला जर जेवण भरपूर आणि व्यवस्थित करायचं असेल, आपलं भोजन म्हणजे देव बाप्पा जर असेल, त्यासाठी आपण मोठं पत्रावळ घेतलं पाहिजे किंवा मोठी प्लेट घेऊन आपण जेवावयास बसलं पाहिजे. अक्कांच्या शब्दांनी मी विरघळलो. सासरी गेल्यावरती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. 2 दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले, डोळ्यात पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले, हे खाली आधाराला लाव असे ती म्हणाली. आता श्यामला त्याची चूक समजली. श्यामला वाईट वाटू लागलं की अक्का आपली 2 दिवस आपल्याकडे आलेली आहे. आपण आपल्या अक्काशी, आपल्या बहिणीशी आपण प्रेमाने वागू शकत नाही, नीट वागू शकत नाही. आपल्या जीवनाला काय अर्थ आहे? उद्या अक्का जेव्हा सासरी पुन्हा जाईल तेव्हा आपण थोडं नीट बोलायला जाणार आहे, नीट वागायला जाणार आहे. जोपर्यंत ती आपल्या जवळ आहे तोपर्यंत आपण नीट वागलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे. मी हातात एक चोय घेतली व टाका लावला, परंतु चोय फार वजन होती व टाका तुटेना. श्याम ही दुसरी घे चोय, ही चांगली आहे असे म्हणून अक्काने दुसरी चोय जोडीतून काढून दिली. कसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले. ठिकोळे म्हणजे तुम्हाला आत्ताच सांगितलं, 3 पानांची जी पत्रावळ बनवली जायची त्याला ठिकोळे म्हणतात. ही माझी पत्रावळ, वाढ मला, मी आईला म्हटले. हातपाय धुवून आलास का पण? आईने विचारले. बघा किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण फार महत्वाच्या आहेत. की त्यानं सांगितल्याप्रमाणे पत्रावळ केली आणि आईकडे गेला, आई ही माझी पत्रावळ, आता वाढ मला जेवायला. मग लगेच आईने विचारलं, श्याम तू पत्रावळ आणलीस खरं, पण जेवायला बसायच्या आधी हातपाय तोंड धुवायचे असतात. धुतो का आपण? आपण पटकन जातो काय का? तुम्हाला जेवायला जरी सोडलं पळत पळत जायचं तर जाऊन मांडी घालून बसायचं. आपण जेवण करायला बसायच्या आधी आपला हात पाय तोंड स्वच्छ धुतलं पाहिजे, आपली प्लेट स्वच्छ धुतली पाहिजे आणि मगच जेवायला बसलं पाहिजे. हो, केव्हाच हातपाय धुतले, मी काही घाणेरडा नाही, मी म्हटले. आता श्यामचा राग काय अजून गेला नव्हता आई विषयीचा. घाणेरडा नाही, परंतु सुसू तर करत आहेस, नाकनीत शिंकरून ये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाली. आता आई त्याला म्हणते, तू घाणेरडा नाही पण सुसू करतो की नाही? सुसू केला हात नको धुवायला काय जेवताना? नाकामधून शेंबूड तुमच्या पण आलाय की नाही? आता आई त्याला सांगते, जा हातपाय तोंड स्वच्छ धुवून ये, नाक पण छान शिंपरून ये.
मी नाक स्वच्छ करून आलो व जेवायला बसलो. पोटभर जेव चांगला. उगीच हट्ट करतोस. तो शेजारचा वासू एवढाच आहे पण कशी छान लावतो पत्रावळ. आई बोलत होती. पा एवढा श्याम चिडला, एवढा श्याम रागवला, एवढे श्यामने चिडचिड केली, पण आई रागवली का हो श्यामवर? आई रागवली नाही. आई उलट प्रेमानं काय म्हणते? पोटभर जेव चांगला. तुम्हाला पण अशीच म्हणते का नाही आई? तुम्ही किती जरी रडारड केली, किती गोंधळ केला तरी आई काय म्हणते? पोटभर जेव. अजून देऊ का तुला? अजून वाढू का? आपण एवढी सांगितलं तरी आई आपला पोटभर देते का? ते आपली आईची माया असते, आईचं प्रेम असतं. म्हणजे आई श्यामला म्हणते, श्याम उगीच हट्ट नको करत जाऊस. आपण पण उगीच विनाकारण हट्ट करतो. तो शेजारचा वासू बघ एवढीसा, शेजारच्या बाळाचं आई उदाहरण देते. तुम्हाला पण आई म्हणते की नाही, बघ त्याचं छोटस ताईली किती काम करते, तू का नाही काम करत? अगदी तसंच आई म्हणते, तो शेजारचा वासू किती छान पत्रावळ लावतो, तू का लावत नाहीस? तू शिकव पत्रावळ लावायला. मी रागाने भराभर. अजून श्यामचा राग गेलेला नाही. श्याम रागाने भराभर जेवत होता. पत्रावळ कशी तरी लावली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला आणि मी घाबरलो. आणि श्यामने मोठे मोठे टाके लावले होते त्याच्यामुळे आणि श्याम भरभर 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 जेवण करत होता. भरभर भरभर जेवण करत असताना तो मोठा लावलेला टाका कधी श्यामच्या हातामध्ये आला आणि तो श्यामच्या घशामध्ये गेला. श्यामला रागाच्या भरात कळले नाही आणि जेव्हा तो घशामध्ये अडकला तेव्हा मात्र श्याम घाबरला. शेवटी निघाला एकदाचा. टाके जातात घशात तरी म्हणे, तूच पत्रावळ लाव. बघा आता श्यामला अजून कशाचा राग आला? मी पत्रावळ लावली, मी मोठा मोठा टाक घातला, तो माझ्या घशात अडकला ना, मला काय झालं असतं तर? आता श्यामच म्हणतो काय म्हणतो, एवढा माझ्या घशामध्ये काटा अडकतो, टाका अडकतो तरी मलाच म्हणतात तूच पत्रावळ लाव, तूच कर, माझी काळजीच नाही कोणाला. मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव. मी रागाने म्हटली, आता आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे. आई काय म्हणते, आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणाने पत्रावळ लावलीस त्याचे हे प्रायचित्त. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला जेवणात ठेवण्यात येईल, आई म्हणाली. आता श्यामच्याकडे काय झालं होतं की श्यामने पत्रावळ लावली तर खरी, रागाच्या भरात भरभर 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 जेवण केलं. तो टाकला मोठा टाका श्यामच्या घशामध्ये अडकला. श्यामला अजून राग आला, मला लावता येत नाही तरी मला लावायला लावतात आणि माझ्या घशामध्ये अडकतो, मग मला त्रास होतो नाही का. म्हणून आई तरी तुला पुन्हा सांगते, जोपर्यंत तू पत्रावळ चांगली लावायला शिकणार नाही तोपर्यंत तू बनवलेलीच पत्रावळ आम्ही तुला देणार. आम्ही चांगली बनवलेली पत्रावळ तुला देणार नाही. पहा, मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. आता श्यामला पण आतून वाईट वाटलं की आपण एवढा आईला त्रास दिला, आपण हट्ट केला. कारण जेवताना आपलं मन नेहमी कसं असलं पाहिजे बाळांनो? प्रसन्न आणि आनंदी असलं पाहिजे. जोपर्यंत आपण जसं जेवण करू ना, रागाने जेवण करू, चिडचिड करत जेवण करू, एखाद्याला शिव्या देत जेवण करू, एखादा रागराग करत आपण जेवण करू, अगदी तसंच त्या अन्नाचं तसंच रूपांतर होतं. तुम्ही प्रेमाने जेवण करायला बसला तर ते जेवण कसं होतं, त्याचं प्रेमाच्या रूपांतर होतं. आपलं मन बुद्धी तशी तयार होते, आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या विषयी प्रेम निर्माण होतो. तुम्ही रागारागाने खायला घेतलं ना, तुमच्या मनामध्ये बुद्धीमध्ये रागराग तयार होतो. आपल्या सगळ्यांचा राग येतो, आईचा राग येतो, वडिलांचा राग येतो, शाळेत मॅडमचा राग येतो, मित्रांचा राग येतो, मैत्रिणींचा राग येतो, सगळ्यांचा आपल्याला राग येतो. म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म का म्हटलेलं आहे, ते अन्न आपण ज्यामध्ये पोटामध्ये घालू. आनंदाने घातलं आपण कायम आनंदी राहू, रागाने आपण घातलं आपण सगळ्यांचा रागराग करू, द्वेषाने आपण खायला लागलो आपण सगळ्यांचा द्वेष करायला लागू, आपण प्रसन्न मनाने खायला घेतलं आपण सदैव प्रसन्न राहू. म्हणून अन्न जेवण करत असताना प्रत्येकाने काय करायचंय, नेहमी आनंदी आणि प्रसन्न मनाने खायचं. म्हणून टीव्ही बघत बघत जेवण करू नये, कुणाशी खेळता खेळता जेवण करू नये,
गप्पा मारता मारता जेवण करू नये. त्यासाठी सांगितलं आपण जसं अन्न सेवन करू, जसं आपण अन्नाचं जेवण करू तसा आपला भाव तयार होतो. म्हणून अन्न जेवण करताना खूप व्यवस्थित नीटनेटकं आणि हळूहळू सावकाश खाल्लं पाहिजे. आता श्यामने निश्चय केलाय की मी रोज पत्रावळ लावणार म्हणून. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालायची असते. ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्या जवळ जाऊन शिकले पाहिजे. त्यात गर्व कशाला. खूप सुंदर गोष्ट या ठिकाणी श्यामने सांगितलेली आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल आणि दुसरा जर ती येत असेल तर आपण त्याच्या जवळ जाऊन नम्रपणे शिकलं पाहिजे. हे तुला येतं, तू मला सांगशील का, तू मला शिकवशील का, हे आपण नम्रपणे विचारलं पाहिजे आणि त्याच्याकडनं शिकलं पाहिजे. आपण काय हे त्याला काय विचारायचं आहे माझी मला. हा जो अहंकार आहे ना तो आपलं काय करतो, तो अहंकार आपलं घात करतो. आपण कधी चांगल्या गोष्टी शिकू शकत नाही. मग तो आपल्यापेक्षा समजा एखादं पहिलीचं लहान मुलं असेल, त्याला छान करता येत असेल, त्याला छान वर्ग छान सांभाळता येत असेल, तर आपण त्याच्याकडे शिकलं पाहिजे. तू काय करतेस, तू कसं सांगतेस मुलांना, म्हणजे मुलं सगळं तुझं ऐकतात, हे आपण शिकून घेतलं पाहिजे. मग आपण चांगली एखादी गोष्ट शिकताना ते आपल्यापेक्षा लहान आहे का आपल्यापेक्षा मोठी आहे याचा विचार करावयाचा नाही. चांगली गोष्ट शिकणं, ती आत्मसात करणं आणि तसं आचरण करणं हे फार महत्वाचं असतं बाळांनो. आणि चांगली गोष्ट शिकण्यासाठी कधी लाज बाळगली नाही पाहिजे. आपण सावित्रीचे व्रत मध्ये पाहिलं की नाही, आई सांगते ना श्यामला, आपल्याला चुकीची गोष्ट करताना, वाईट गोष्ट करताना लाज वाटली पाहिजे. पण आईचं काम, देवाचं काम करताना, चांगली गोष्ट करताना कधी लाज वाटता कामा नये. बापरे, प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे. मी जे काम करील ना, मी ते आपण रोज पाहतो. झाडू मारायचं आहे ना, मी चांगला झाडू मारेन. आईला भांडी घासायला मदत करायची ना, मी स्वच्छ कशी पण घासायची, झालं माझं काम आहे. असं नाही करायचं. जे काम करणार आहोत ना ते आनंदाने प्रेमाने करायचं आणि स्वच्छ आणि नीटनेटकं करायचं. उत्कृष्ट काम करायला शिकायचं. उगाच करायचं म्हणून काम कधी करायचं नाही. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो वा शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते दोन्ही दांडीवर वाळत घालीत तर कशी एकसारखी घालीत, टोकाला टोक मिळलेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. गोंधळेकरांकडे धुनी वाळत घालण्याचे काम करीत. ते इतकी छान धुनी वाळत घालीत, पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत, त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत. परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असलं पाहिजे. काही मुलं आहेत ना, त्यांचे कपडे बघा व्यवस्थित छान एकावर एक घडी घालून छान ठेवलेली असतात. काही मुलं कपडे काढायची, कोंबून द्यायची. इकडे हे कोंब, तिकडं ते कोंब. आपल्या पायाच्या वेळेस सापडत नाही, बरोबर ना. काही मुलं दप्तर बाकी स्वच्छ नीटनेटकं असतं. सगळं वह्या एका कप्प्यामध्ये, पुस्तक एका कप्प्यामध्ये, पेन्सिल हे सगळं एका कप्प्यामध्ये, काय सगळं एकत्र कोंबलेलं असतं. पेन्सिलला शार्पनर करायचा, तो पण त्या बॅग मध्ये टाकलेला असतो. बॅग जर अशी पालती केली, अर्धा वह्यांची पानं फाडलेली, पेन्सिलला शार्प केलेलं, ते खोडरबर कसा, उळूच्या राहिल्या पेन्सिल कशा, पुस्तक अशी दुमडलेली, असं सगळं बाहेर पडतं, बरोबर ना. म्हणजे आपण जे काम करू ते काम आपण नीटनेटकाने स्वच्छ करत नाही, सौंदर्य दृष्टीने करत नाही. जेव्हा आपल्याला लहानपणी सवय लागेल ना की माझं काम स्वच्छ आणि मी नीटनेटकं केलं पाहिजे, तेव्हा आपण ते मोठेपणी पण तसंच करू. आता तुम्ही कपडे काढली, कोंबून ठेवायला शिकले, झाडू मारायचा, इथं झाडू मारला, तिथं झाडू मारला, अर्ध्या कोपऱ्याने झाडूच नाही मारला, झाडू मारला तर कचराच नाही भरला. जेव्हा आपण अशा गोष्टी करतो ना बाळांनो, त्यावेळेला अशीच सवय आपल्याला लागते आणि मोठेपणी पण आपण तशीच कामं करतो. आणि अशी कामं केलं कोणाला आवडेल का बरं? नाही. स्वतःला तरी आवडेल का आपल्याला? नाही. त्यासाठी आपल्याला लहानपणीच वळण लागलं पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकवले, प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडते. जर ती नीट असेल तर जेवणाचा
घशात टाका जावयाचा, पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही हिच्यावर जेवो तर नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, फटीतून अन्न खाली येणार नाही, मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो. आता श्याम एवढा सगळा रोजचा प्रयत्न करून अक्का कशी पत्रावळ लावते, वडील कसे पत्रावळ लावतात, हे सगळं पाहून पाहून तो त्याने प्रयत्न करून त्याने जे ठरवलं ते करून दाखवलं. श्यामने ठरवलं होतं मी आजपासून पत्रावळ लावण्यास शिकणार. त्याने जे ठरवलं ते त्यांनी करून दाखवलं आणि तो आज छान पत्रावळ लावायला शिकला. पण ज्यावेळेस आपण ठरवतो मी आजपासून अभ्यास करणार, करतो? मी आजपासून आईला कामास मदत करणार, करतो? नाही. आपण जे ठरवलं ते आपण कधीच करत नाही. पण श्याम मात्र असा होता का? तुम्हाला वाटलं श्याम हट्टी आहे, आपल्यासारखाच आहे बरं का. श्याम रागीट आहे, आपल्यासारखाच आहे बरं का. श्याम कोणाचं ऐकत नाही, श्याम आईचं ऐकत नाही, श्याम पण आपल्यासारखाच आहे. पण श्याम मध्ये अजून एक चांगला गुण होता, त्याने जे ठरवलं तो करायचा. त्याला आपल्या आईच्या कष्टाची, आपल्या बहिणीच्या प्रेमाची जाणीव होती. जे आपल्याला आहे का? नाही. ते आपल्यासाठी कसं होईल मग? पुढे पहा. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, चंद्रे तुझी का ग पत्रावळ? अक्काचं नाव चंद्रा होतं. म्हणजे आज श्यामला पत्रावळीसाठी बोलणे ऐकायला लागायची की नाही. माझा आईनं आणि अक्काने काय ठरवलं, आज मुद्दा म्हणून आपण काय करूया, श्यामने बनवलेली पत्रावळ आहे ना आपण वडिलांसाठी देऊया. कारण वडिलांना खराब पत्रावळ, छोट्या छोट्या पानांची बनवलेली पत्रावळ, कशी टाका एकसारखं घातलं नसेल अशी पत्रावळ आवडायची नाही. कसंही घाणेरडं काम केलेलं वडिलांना आवडायचं नाही. म्हणून आज श्याम चांगली पत्रावळ बनवण्यास शिकला होता. म्हणून काय केलं की आईनं आणि अक्कानं श्यामने बनवलेली चांगली पत्रावळ आज वडिलांना जेवायलाच वाढली. आणि इतकी पत्रावळ छान बनली होती, वडिलांना असं वाटलं ती पत्रावळ अक्कानेच बनवली. वडील म्हणतात, चंद्रे तुझी का ग ही पत्रावळ? पहा, अक्का म्हणाली, नाही श्यामने लावली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली? वडिलांना किती आनंद होतो पहा. जर आपण एखादं चांगलं काम केलं, एखादी चांगली गोष्ट केली ना बाळांनो, आपल्याला होत नाही एवढा आनंद आपल्या आई वडिलांना होतो. आपल्या शाळेत कौतुक केलं, आपला कोणी चांगलं म्हटलं, आपण रस्त्यात जाता म्हटलं, अरे कोणाची मुलं चालेल, किती गुणी मुलं आहेत, चांगलं बोलतात, चांगलं वागतात, रस्त्याने जाताना रस्त्याकडे जातात, येतात, शिव्या देत नाही, ओरडून बोलत नाही, ही किती चांगली मुलं आहेत, कोणाची मुलं आहेत. जेव्हा असं म्हटलं जातं, आपलं कौतुक केलं जातं, त्या सगळ्यात जास्त आनंद आपल्या आई वडिलांना होतो बाळांना. मग आपल्या आई वडिलांना जर आपला आनंद द्यायचा असेल, त्यासाठी आपण चांगल्या गोष्टी करायला शिकलं पाहिजे. चांगल्या गोष्टी त्या आपण आत्मसात केल्या पाहिजे आणि आचरण आपलं तसं चांगलं असलं पाहिजे. वडिलांना किती आनंद झाला, श्याम चांगली पत्रावळ लावायला शिकला तर वडिलांना किती आनंद झाला. त्यांसारखा आनंद दुसरं कोणी राहिलं नाही. पुढे पहा. आई म्हणाली, त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावेपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकला लावायला. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस, भाऊ आता चांगली येते की नाही मला? आता श्यामला वाटतं, आई तू मागचं कशाला सांगते भाऊला? वडिलांना तो भाऊ म्हणायचा, मला तेव्हा येत नव्हती म्हणून सांगायचं, तू मागचं नको ना सांगू, आज मी छान बनवली आहे ना, भाऊ पण छान म्हणलेत ना मला, मग तू मागचं नको सांगू. आता मी शिकलोय की नाही छान बनवायला, आता काय सुंदरच लावता येते, पण द्रोण कुठे लावता येते? आई कशी असते, आईला असं वाटतं आपल्या बाळाने अजून छान व्हावं, अजून छान व्हावं, अजून चांगलं व्हावं. कधी कधी वाटतं ना, मी एवढं छान घर आवरलं, आई मग तू काहीच म्हणली नाहीस, आई मग चांगलं म्हणलीच नाही, मी किती काम केलं पण तुम्ही काम केले असं म्हणलीच नाही का? कारण आपल्याला परिपूर्ण बनवण्यासाठी आई आपलं फारसं कौतुक करत नाही. आई काय म्हणते श्यामला, हो पत्रावळ तर छान लावली पण द्रोण कुठं लावता येते अजून? आता पुढे काय म्हणतो, वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवला आहे, विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो, शेवटी साधला, मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन, मी सांगितले.
तेव्हा श्याम म्हणतो, मी द्रोण सुद्धा लावायला शिकलोय. तुमचं जेवण झालं ना, तुम्ही द्रोण लावला, सुकावयास ठेवलाय, तो घेऊन येतो आणि तुम्हाला मी दाखवतो. माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा खुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडला आणि दाखवला. चांगला आहे, परंतु येथे चुकला. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारला द्रोण आईला नेऊन दाखवला. आता कोण रागे भरेल? उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाहीये, ते येणार नाही असं म्हणतो. पहा आई काय सांगते. आई काय म्हणते, तू उगीच असं कशाला वाटून घेतोस की मला नाही ते जमणार, मला नाही हे येणार. तुला सगळं येईल, तू हट्ट नको करत जाऊ, तू सगळं तुला येणार आहे. त्या देवाने, आता हे फार महत्वाचं आहे, सगळ्यांनी छान ऐका. पहा, देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. पहा, श्यामची आई श्यामला काय सांगते, देवानं ज्याला हातपाय दिलेले आहेत ना त्याला सर्व काही करता येतं. जगातली कुठली अशी गोष्ट अशी नाही की ती त्याला करता येणार नाही, ती त्याला जमणार नाही. पण त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. आपण काहीच करणार नाही, आपण एका जागेवर बसू आणि मला येईल असं होईल का? नाही. श्यामला आधी पत्रावळ लावायला येत नव्हती, त्याचं मन आधी तयार होत नव्हतं. पण जेव्हा श्यामने रोज प्रयत्न केले तेव्हा श्यामला द्रोणही लावता आला आणि पत्रावळही लावता आली. तेव्हा आई त्याला पुढे काय सांगते, चंद्रे याला एक जर्दाळू दे शिकल्याबद्दल. आई आपलं कौतुक करते की नाही? मग घरात जर्दाळूच खाऊ होता. आई म्हणते, चंद्रे आज श्यामनं पत्रावळ पण छान लावली आणि द्रोणही छान लावला. श्यामचं कौतुक म्हणून, श्यामला बक्षीस म्हणून घरातला जर्दाळू आहे तो नेमून दे. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडदावून जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे. पहा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला जीवन जगण्यासाठी हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे. ते वाक्य मी पुन्हा वाचते. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आहे. जर ती पत्रावळ बनवायच्या आधी श्यामला जर तो जर्दाळू दिला, त्याला गोड लागला असता का रे? त्याला आनंद झाला असता का? नाही. पण ती गोष्ट शिकण्यासाठी त्याने जे रोजचे कष्ट घेतले, रोजचे प्रयत्न केले, ती सर्वात सुंदर अशी गोष्ट तयार झाली. त्यानंतर त्याला बक्षीस म्हणून जे दिलं तो एवढीसा का खाऊ असेना, पण त्याला तो अमृतापेक्षाही गोड लागला. सर्वात कुठली वस्तू असेल तर त्याला वाटलं हीच जी सर्वात गोष्ट आहे. मग आनंद कशात आहे बाळांनो? कर्मामध्ये आनंद आहे. म्हणजे आज मला अभ्यास येत नाही, माझे पाढे पाठ होत नाही, तर मी प्रयत्न केले पाहिजे. जेव्हा माझं ते सगळं पाठ होईल आणि जेव्हा मला कुणीतरी छान म्हणेल, मॅडम माझं कौतुक करतील, आई बाबा माझं कौतुक करतील, तेव्हा मला खूप आनंद होईल. तेव्हा मला कुणी गोळी द्यावी, कुणी चॉकलेट द्यावा असं मला वाटणार नाही. कारण खरा आनंद त्यासाठी आपण जे प्रयत्न केलेत, आपण जे कष्ट केलेत त्याच्यामध्ये आहे. पण आपण काय करतो? प्रयत्न करत नाही, कष्ट करत नाही आणि आपण अपेक्षा मात्र खूप करतो. ओके नाही? आपण सांगितलं शाळेमध्ये आपण हा असं घेणार आहे, ही स्पर्धा घेणार आहे, आपण प्रयत्न करत नाही. पण आपलं वाटतं मॅडम तुम्ही त्याला कसं घेतलं स्पर्धेमध्ये, मला नाही घेतलं का? तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही कष्ट करा, मेहनत करायची तयारी तुम्ही ठेवा, तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. आजच्या कथेतून आपल्याला ते शिकायचं आहे की आपण खूप प्रयत्न करायला शिकायचं, कष्ट करायची आपली तयारी असली पाहिजे. जीवनामध्ये यश तुम्हाला मिळणारच मिळणार, असं कधीच होणार नाही बाळांनो. तुम्ही प्रयत्न केले, कष्ट केले आणि यश तुम्हाला मिळालं नाही, तुमच्या आईवडिलांना आनंद झाला नाही, असं कधीच होणार नाही. आपल्याला आपल्या आईवडिलांना आनंद द्यायचा असेल, आनंदी पाहायचं असेल, समाधानी पाहायचं असेल, तुम्हाला कष्ट केलं पाहिजे. आईवडिलांच्या पदरामध्ये सुख तुम्हाला द्यायचं असेल बाळांनो, त्यासाठी तुम्हाला कष्ट केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, त्यासाठी आपली तयारी असली पाहिजे. मग तुम्ही सगळ्यांची आहे तयारी कष्ट करण्याची? करणार सगळे मेहनत? सगळ्यात महत्वाचा आनंद
आनंद आपण करणाऱ्या प्रयत्नामध्ये ना आपण केलेल्या कर्मामध्ये आहे बाळांनो. म्हणून तुम्हाला मी सांगितलं, आपण जसं कर्म करू तसं फळ आपल्याला मिळतं. आपण चांगलं कर्म केलं आपल्याला चांगलं फळ मिळतं. आपण एखादं जर वाईट केलं आपल्याला सुद्धा वाईटच फळ मिळेल की नाही. आपण जर दुसऱ्याला दुःख दिलं तर आपला आनंद कसा मिळेल रे बाळांनो? शक्य आहे काही गोष्ट नाही. जर आता आपण हरभऱ्याचं बी लावलं त्याला पेरू उगवतील का? आंब्याची कोय लावली आपण त्याला डाळिंब येईल का? मग आंबा मिळण्यासाठी आंबाच लावला पाहिजे, बरोबर. पेरू खाण्यासाठी पेरूचं झाड लावलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. गुलाबाचं फुल हवं असेल तर भाबडीत झाड लावून चालेल का? नाही, भाबडीला पण काट आहेत, गुलाबाला पण काट आहेत, फरक आहे ना, आहे की नाही. दोन्ही काट्यामध्ये फरक आहे ना. मग अगदी तसंच आपण जर दुसऱ्याला आनंद दिला तर आपला आनंद आपोआप मिळतो. आपण दुसऱ्याला सुख दिलं तर आपलं सुख आपोआप मिळतं. त्यामुळे आपल्या गोष्टीतून आजच्या हे आपण शिकायचं की आपण स्वतःची कामं स्वतः करायची. जेवढी आपल्याला शक्य आहे तेवढी आपण इतरांना मदत करायची. समोरच्याने करो अगर न करो अपेक्षा ठेवायची नाही, पण आपण मात्र प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक समोरच्याला मदत करायची, सहकार्य करायचं. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्याला यशस्वी जीवनासाठी खूप कष्ट करायचे, खूप प्रयत्न करायचे. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, आपली आई आपल्यावर चिडली रागवली तर तिचा राग धरायचा नाही. ती आपल्या प्रेमासाठी, आपण मोठं चांगलं यशस्वी बनण्यासाठी ती आपल्याला रागवत असते, ओरडत असते, कधी कधी मारतही असते, पण ते आपल्या हिताचं असतं बाळांनो. मला सांगा बरं, रस्त्याने येणारा आपल्याला मारतो का? त्याला काय करायचे? तुम्ही चांगलं घडला काय नाही घडला काय, तुम्ही परीक्षेत पास झाला काय नापास झाला काय, काय करायचंय? पण जर तुम्ही परीक्षेत नापास झाला तर आईला दुःख होणार आहे, वडिलांना दुःख होणार आहे. परीक्षेत तुमचा पहिला नंबर आला, आईला किती आनंद होणार आहे, वडिलांना किती आनंद होणार आहे. मग स्वतःच्या आनंदासाठी आणि आई वडिलांच्या कष्टाचं चीज होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे, कर्म चांगली करायचे. लक्षात सगळ्यांच्या? आज आपण ही गोष्ट थांबूया. आजची आपण ही गोष्ट या ठिकाणी थांबू. उद्या आपण भेटूया नवीन गोष्टीमध्ये. चालेल?